स्वामी समर्थ. प्रथम श्री दादा महाराज आणि सौ ताई माऊली यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करते. सर्वांनी त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. समस्त मान्यवरांना मी इथे व्यासपीठावर येण्याची पण विनंती करते. अनेक वर्ष स्वामी सेवा करणारे, आपल्या मंदिरातील सर्व उपक्रमांमध्ये भाग घेणारे, स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व सजावटीची जबाबदारी घेणारे, दर गुरुवारी चविष्ट आणि रुचकर महाप्रसाद बनवणारे धनश्री केटरर्सचे सर्वेसर्वा श्री व सौ शिंदे यांना आज स्वामींची आरती व महाप्रसादाचा लाभ मिळाला होता. त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर सदैव स्वामींची कृपा आणि आशीर्वाद राहावा ही स्वामीचरणी प्रार्थना. मी श्री व सौ शिंदे यांना स्वामींचा प्रसाद घेण्यासाठी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज त्यांचा मुलगा वल्लभ याचा पण वाढदिवस आहे, त्याला पण आपण शुभ आशीर्वाद देऊया. लाडक्या पुंडलिका भेटी, लाडक्या पुंडलिका भेटी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. माय पित्याची करिता सेवा, माय पित्याची करिता सेवा, पुंडलिका तो कसा दिसावा. अर्ध्या रात्री घेत विसावा, जोडते करी कान गोष्टी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. चुरता चुरता चरण आईचे, भक्त करीतो स्मरण हरीचे. कौतुक पाहता मातृप्रीतीचे, पंढरी राव उभा पाठी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. थकली कुजबुज जेव्हा थोडी, थकली कुजबुज जेव्हा थोडी, पांघरू घाली सुत पासोनी, पांघरू घाली सुत पासोनी. करिता किंचित मानवाकडी, पाहिला श्रीवर जगजेठी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. देवा येथून उठूक सारे, देवा येथून उठूक सारे, जागे होतील माता पितरे, जागे होतील माता पितरे. शब्दा विनते कळले सारे, फेकली विठहरी साठी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी. स्वामी श्री स्वामी समर्थ. खरं तर मी म्हणजे आजचा कार्यक्रम हा कोकणातून राहण्याच्या वाडीची बरीचशी मंडळी या ठिकाणी येणार होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे
आजचा त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला. पण मी मात्र दादा म्हटलं होतं मी गुरुवारी या ठिकाणी नक्की येणार. त्याप्रमाणे आज मी आलो. खरं तर आता माझी बोलायची इच्छा नव्हती, कारण काय आपल्याला आता फार मोठा कार्यक्रम करायचा आहे, पालखीचा सोहळा आपल्याला काढायचा आहे. तर मी जास्त वेळ न घेता दादांकडे हे सर्व सुपूर्द करतो. दादांचं प्रबोधन आपण ऐकूया आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वामी श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला आपण सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी आळंदी ते पंढरपूर हा पालखी सोहळा जो असतो तो पालखी सोहळा आपण त्या पालख्या पुण्यामध्ये येतात आणि पुणेकरांचं भाग्य म्हटलं पालखी दोन्ही पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज ह्या पुण्यामध्ये असतात. कारण त्या परत पुढे कुठे एकत्र येत नाही, त्या एकत्र येतात एकदम वाखरीला. हा पालखी सोहळा जो इथून जेव्हा प्रस्थान होतं पुण्यातनं जेव्हा पालख्या निघतात त्यांच्या, तर तो साधारणतः जवळपास गुरुवार आपण आपल्या मंदिराचा जो पालखी सोहळा आहे तो असा आयोजित करतो. मंदिरातनं आपल्या पालखी दर गुरुवारी आपण निघतेच, पण विशेष करून जो आषाढी पालखी सोहळा जो आहे, आपले पुरुष सेवेकरी सगळे वारकरी वेशामध्ये आहेत, महिला सगळ्या वारकरी वेशामध्ये आहेत, कोणी नऊवारी नेसून. त्याच्यानंतर त्यांचा इथे कार्यक्रम सादर होणार आहे. आजच्या दिवसाकरता महाराजांना जे काय आपण रूप देतो, काही वेळेला विठ्ठलाचं असतं. आज ज्ञानेश्वर महाराजच्या रूपामध्ये आज महाराज आहेत. तर प्रबोधनाची सुरुवातच आपण गजर करू, विठ्ठलाचंच नाव घेऊ सुरुवातीला आणि मग प्रबोधन करू. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 म्हणा. माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. माहेर केवळ मस्त शब्द आहे. सगळ्या महिला वर्ग सगळ्या एकदम आनंदाला एकदम माहेर म्हणल्याबरोबर. पूर्वी असं होतं, म्हणजे आता माहिती नाही, आता आहे म्हणजे माहेर तेच असेल पण त्याच्या व्याख्या थोडंसं बदल असेल. पूर्वी कसं गावाकडची सगळी एक वातावरण गावाकडचं. श्रावण महिना लागला, आपण हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमात सुद्धा बघतो की श्रावण महिना लागला की जी आपली लेक जी गेलेली असते सासरी तिला बोलवलं जातं मुद्दामून. आता बघा लेक आल्यानंतरचं वातावरण, घर तेच, आई तीच, माया बदललेली असते तिची. जी लहानपणी आई मुलगी जी असते आई कशी तिला अगं पद्मे कामात मदत कर की जरा, नुसती खेळते का, हुंदडते नुसती दिवसभर, कार्टी मेली अमुक तुमुक काही बरोबरच अशी आई तिची. ती जर का लेक जेव्हा येते घरी जरा आईला मदत करायची, अगं पद्मा नको, तुला परत घरी गेल्यानंतर तेच करायचं, राहू दे मी करते, तीच आई लगेच माया बदलते तिची. भले ती थरथरते हाताने कसं का होईना ती काम करेल पण लेकीला ती काम करू देणार नाही. आणि मग ही जवळजवळ मला वाटतं गौरी गणपती झाल्यानंतर मग तिची पाठवणी केली. मग ही जी 2-2.5 महिने ती लेक तिथं राहते, त्या आठवणी घेऊन ती जाते सासरी. कारण त्या आठवणी पुढे तिला वर्षभर त्याच आठवणींच्यावरतीच तिला तिचं आयुष्य, तिचं जे काय दैनंदिन कामकाज असेल ते फार मग आनंदात जातात. 2 महिने परत कधी येणार, आपण श्रावण महिना कधी लागणार, ह्या पुढच्या वर्षीपर्यंतच्या आठवणीमध्ये ती जाते. आणि मग हे संतांना सुद्धा हेच होतं. पंढरपूरला गेले, एकदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं की आल्यानंतर त्यांना तेच वाटतं, सतत आठवण, आपण परत कधी जायचं, आषाढी वारी परत कधी येणार. एकनाथ महाराजांना सुद्धा असंच वाटलं की एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. ही माहेरची आठवण म्हणजे पंढरपूर जर का आपण मानलं की तिथं माऊली म्हणजे आपली आईच तिथं आहे. आपण आता राहतोय इथे राहतो, पण सतत मनामध्ये सारखे तेच तेच विचार किंवा अशी ती मनातली भावनाशी उचंबळून येते आणि मग ते असं लिखाण काहीतरी लिहिलं जातं, केलं जातं. संत महाराजांनी आपलं वाङ्मय खूप असं समृद्ध करून ठेवलेलं. आपलं मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि महाराष्ट्राची भूमी सगळी संतांचीच भूमी आहे. इंद्रायणी ते भीमा हा जो प्रवास आहे, म्हणजे इंद्रायणी नदीची आळंदी ते पंढरपूर, थोडक्यात हा प्रवास सुरू केला ज्ञानेश्वर महाराजांनी. सगळे एकाच समानतेने यावेत. त्यावेळेचा जो अज्ञानाचा जो अंधकार होता, त्या अंधकारामध्ये ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भावंड हे राहिले. हे कसे राहिले की उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान, निवृत्ती सोपान मुक्ताबाई. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानेश्वर महाराज म्हटलं तर प्रत्यक्ष महाविष्णूंचा अवतार, ते तेज. समाजसुधारक काय करेल? आत्ता समजा एखाद्या गावातले कल्पना करा, समजा तिथली वीज गेलेली आहे, तो काय करेल? फार तर 10 मशाली आणून लावेल. तो स्वतःचं घर पेटवणार नाही गावाला उजेड मिळावा म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? स्वतःच त्या तेजामध्ये विलीन झालेत. जे तेज महाविष्णूचं जे तेज होतं त्या तेजात त्यांनी स्वतःलाच तिथे विलीन करून घेतलेलं वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी. आता हे तेज जवळ होतं, हा उजेड जवळ होता, पण म्हणून त्यांची भावंड झाकवून गेली का? तर नाही गेली. त्यांची भावंड पण त्या तेजामध्ये तशीच राहिली होती.
त्यांचं सुद्धा प्रत्येकाचं वैयक्तिक जर का म्हणलं की कुठेतरी कर्तृत्व आहे, मोठेपणामुळे त्यांचं कुठलंही कार्य त्यांचं झाकळून गेलं नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की एखादी मोठी व्यक्ती असेल, सिनेमातली ते उदाहरणं भरपूर आहेत, चित्रपटातले एखादा मोठा कोणी कलाकार असेल, त्यांची मुलं तेवढीच कर्तृत्व दाखवतील असं नाही. पण इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर निवृत्तीनाथ होते, त्यांचे तर गुरुच होते ज्ञानेश्वर महाराजांचे. सोपानांनी वेगळे अभंग रचले. मुक्ताबाई छोटी असून काय काळात ज्ञानेश्वरांना उपदेश करायची ती. चांगदेवांना सुद्धा त्यांनी खडे बोल सुनावले होते. मग ही लोक, ही जी त्यांची भावंड होती, अशी कुठे त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजात कुठे झाकळून गेली नाहीत. ते तेज एकत्र मिळून त्यांनी ती मशाल तयार केली. जो अज्ञान होतं त्यावेळच्या समाजामध्ये, तो अंधकार जो होता तो दूर करण्याकरता स्वतःच आयुष्य त्यांनी तिथे अर्पण केलं. केवळ 22व्या वर्षाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आत्ता जर का आपण बघितलं की संपूर्ण जग त्या ज्ञानेश्वरीच्या प्रेमामध्ये पडलेलं आहे. ही जी मशाल आहे ती मशालीचा उजेड, त्या उजेडाकरता तयार झालेली मशाल सगळ्या संतांनी मग पुढे नेली. मग पुढे तुकाराम महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, अनेक त्याच्यामध्ये संत आपण जेवढे घेऊ तेवढे. हे सगळे मिळून काय एकादशीच्या दिवशीच पंढरपूरला जायचे. मग एकादशीलाच का पंढरपूरला जायचे? ही जी एकादशी आहे ती आषाढी एकादशी, त्याला असं एक आणखीन एक नाव की देवशयनी एकादशी. महाविष्णूंचा हा जो 4 महिन्याचा कालावधी आहे त्याला चातुर्मास म्हणतात. त्यामध्ये योगनिद्रेचा काळ. देवशयनी म्हणजे काय? देव त्याला विश्रांती घेतात. क्षीरसागरामध्ये शेषावरती महाविष्णू जाऊन तिथे पवडतात असं आपल्याला फक्त कल्पना आहे ती. पण त्याच्यामध्ये योगनिद्रेमध्ये त्यासाठी पुढच्या संपूर्ण विश्वाचा परत कारभार जर का त्यांना व्यवस्थित चालवायचा असेल तर थोडीशी तपस्या, थोडीसं योग स्वतःलाही करणं आवश्यक असतं. म्हणून हे सगळे संत त्यावेळेला जात होते, वारीने जात होते, म्हणजे दिंडीने जात होते. दरवर्षी जाणारा एखादी गोष्ट असेल, आता ह्या वाऱ्या कशा, ह्या दिंड्या देहूतून निघते, आळंदीतून निघते, शेगावमधनं परत निघते, आणि एवढंच नाही तर उत्तर प्रदेशमधनं कबीरांची सुद्धा पालखी येते. पालखीतनं सगळ्या संतांच्या पादुका पंढरपूरला आणल्या जातात. नित्यनामीने जो जातो, नित्य नियमाने जो दरवर्षी जो एखाद्या ठराविक ठिकाणी जात असेल तर त्याला वारी म्हणतात. आणि त्या वारीमध्ये जो सहभागी होतो तो वारकरी. तिथे गेल्यानंतर अपेक्षा काय असते त्यांची? आपण कसं फार तर देवापुढे मागू, बा बंगला द्या, गाडी द्या, गाडी असेल तर आणखीन मोठी गाडी द्या, बंगला असेल आणखीन मोठा बंगला द्या. संत लोक काय मागतात? त्यांच्याकडं एक छान नामदेवांचाच एक अभंग आहे, पण अतिशय सोपी कसं असं मागणी त्यांची. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान. फक्त एवढीशीच त्यांची अपेक्षा असते. पंढरीला जावं, तिथे राहावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि मग विठुमाऊलीच्या दर्शनाला आपण जावं. फक्त विठुमाऊलीचं दर्शन हवं असं ह्या लोकांना, काही नको त्याच्यामध्ये. म्हणून दरवर्षी नित्यनेमाने जाणारे ह्या वारीतनं ही सगळे वारकरी. वारी ही आपल्याला आपल्यामधला जो जातीभेद आहे ते विसरायला लावणारी, ती मिटवणारी, धर्मभेद मिटवणारी, श्रीमंत गरीब, उंच नीच हे मिटवणारी, स्त्री पुरुष त्याच्यामध्ये आदरभाव निर्माण करणारी, त्याच्यामधली ती दरी जी असते ती मिटवणारी, परस्परांच्या बद्दल आदरभाव निर्माण करणारी आणि सगळ्यांना आपल्या भक्तिरसात भिजवून टाकणारी ही वारी. त्याच्यामध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. म्हणून दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, झाले करूप नाही भेदभाव,
गाऊ नाचू सारे हो, गाऊ नाचू सारे, होऊनी निसंग तेवाजीच्या दारी आज रंगला अभंग. त्या विठ्ठलाच्या करता जायचं, त्या विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करायची, निरपेक्ष भावना कुठल्याही त्याच्यामध्ये मला काही नको, सतत तुझं दर्शन, सतत तुझं नाम, आणि हेच करत करत मला मोक्ष हवा, ही संतांची भूमिका. तो विठ्ठलच. मग असं काय झालं की विठ्ठलाकडेच का जातात हे सगळे? तर विठ्ठल असं एकमेव दैवत आहे, आपण जर का बघितलं असेल की त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाहीये, त्यांनी कधी कुठलं युद्ध केलं नाहीये, त्यांनी कधी कोणाला वध केला नाहीये. तो सगळ्यांना देतो, प्रेमच देतो, आपल्या भक्तांची तो काळजी करतो, आपल्या भक्तांना तो संकटात मदत करतो. त्याच्याकडे अपेक्षा काय की फक्त मला निरपेक्ष भक्ती हवी तुमच्याकडनं. तुम्ही हात जोडून आलात, अतिशय कारुण्य तो भक्तांना प्रदान करत असतो, अतिशय माया प्रदान करत असतो. आणि हे सगळं देतं कोण? तर फक्त हे आईच देऊ शकते. ही माऊलीच आपल्या सगळ्या, कुठलाही मुलगा असो मुलगी असो, जे अपत्य असेल ती माऊली सगळ्यांना सारख्याच ममतेने प्रेम करत असते ती. मग सगळ्यांना तसंच वाटतं, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. असं जर का आपल्याला आईच तिथं भेटती असं सगळ्यांना वाटलं तर आपण साहजिकच आहे ना, इतक्या ओढीने आपण तिथे जातो, पंढरपूरला जातो. वाटत नाही 20-22 दिवस चालणं, तसं म्हणलं तर चेष्टा नाहीये. पाऊस आहे, आता आपण थोडं झिमझिमायला लागलं तर आपल्याला थोडंसं कसं तरी व्हायला लागलं ते. पण ती लोक चिखल माती तुडवत चाललीत. कधी कधी ऊन असतं रस्त्याने, डांबरी सडक आहे, चाललेत. हा विठ्ठल सुद्धा, त्याला पण तेच अपेक्षा असते, हा भक्त कधी किती आतुरतेने येतो, त्याच्या मनामध्ये किती प्रेम आहे माझ्याविषयी. बरं त्याच्यामध्ये असं काही होतं का, जातपात काय होतं? काही नव्हतं. वेगवेगळ्या जातीचे त्याच्यामध्ये संत होते, ते त्यांच्यामध्ये असं काही नव्हतं मी अमुकच आहे असं काही नाही. एकनाथ महाराज होते, विसोबा खेचर होते, ज्ञानेश्वर तुकाराम तर आहेच, चोखा मेळा होता, जनाबाई होत्या, वेगवेगळ्या जातीचे, नामदेव शिंपी, असे ही वेगवेगळी लोक त्यांच्या कामं सुरू असताना, म्हणजे त्यांची जी दैनंदिन कामं असतील त्याच्यामध्ये त्यांना तसं बघितलं तर खूप त्रास. जनाबाईला तर काय बघायला नको, अनेक प्रकारे तिला सासरी तो छळ, तिचा त्रास, पण विठोबा त्याच्यात मदत करायचा. आणि हेच होतं की एखादा दुसरा देव काय करतो, संकट दूर करतो. विठोबा तसं करत नाही. विठोबा त्यांच्या बरोबर तिथे जनाबाई बरोबर दळण दळायला बसला. तो एकनाथाच्या घरी स्वतः पाणी भरायला होता. हे सगळं करताना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष देव जेव्हा सहभागी होतो, हा जो प्रसंग आहे की देव ज्याच्या करता तो जिथे थांबलेला आहे, ज्याच्याकडे तो मदत करत आहे, त्या गोष्टी काय कळायला असं सुद्धा होऊ शकतं की हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. ही जी सेवा किंवा ही जे लोक कशा करतात, विठ्ठल कशा करता येतो, ती लोक दैनंदिन कामं करतातच आहेत. त्यांचे कष्ट सोसायला तो आला. विठ्ठल काय करतो, त्यांचे दुःख सोसतोय, त्यांचे कष्ट तो सोसतोय. ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या हृदयात त्याचं नाव आहे, अशा करता तो करतोय सगळी ही सेवा. आणि मग नंतर समजतो सेना महाराज, आपण 2 गुरुवार बघितले, सेना महाराज झालं किंवा निळोबा यांच्या जे आपण मागच्या 2 गुरुवारपूर्वी जे ऐकलं होतं, त्यांच्याकरता त्यांच्या मदतीला गेल्यानंतर आणि जेव्हा समजतं की अरे विठोबा येऊन गेला, मग त्यांच्या मनाची अवस्था कशी होत असेल ते.
जर का समजलं अरे आपल्याकरता स्वामी आपल्याकरता येऊन गेलेत, मदत करून गेलेत, त्याला कसं वाटत असेल ते मग तो जो असेल त्यांची ती अवस्था कशी होत असेल त्याला, तेवढं मनात असं घाईवरून येत असेल एकदम. तू लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो तराई. हा जो भाव आहे म्हणजे आपण लेकरू आहोत, आपली सेवा केली त्यांनी, विठ्ठलानी किंवा परमात्मानी त्या आपली सेवा केलेली, आपल्याकरता तो आलाय. हा विठोबा की हा विठ्ठल हा सर्वव्यापी आहे. आपल्याला जर का तो मदतीला येतो म्हटल्यानंतर तो सगळीकडेच तो असणार, तो सगळीकडं चरण चर त्याचा व्यापलेला आहे ह्या विश्वामधला तो. एक दिंडीच्या वेळचीच गोष्ट आहे. त्या एका बाईचं नाव पण जनाबाईच आहे. वयस्कर अशी थोडी आजारी पडते म्हणून ती थोडीशी मागं राहते, दिंड्या शाळा पुढे निघून जातात. थोडंसं बरं वाटल्यानंतर ती जसं होईल तसं चालत 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 दिंडीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. पण एक दिवस संध्याकाळ होती. संध्याकाळ झाल्यानंतर आभाळ भरून यायला लागतं, विजांचा कडकडाट सुरू होतो, पाऊस सुरुवात होती. आता ती म्हणते आता पुढे जाणं काही शक्य नाही, म्हणते आता दिंडी गाठणं मला तर अशक्यच आहे, मला पंढरपूरमध्ये पोहोचणंही अशक्य दिसतंय. एका झाडाखाली थांबती आणि अशी ती बडबड करायला लागते, अरे विठोबानी असं कसं केलं यावर्षी, माझी वारी कशी काय तू चुकवतोय वगैरे अशी बडबड करत असताना विजांचा कडकडाट होतो. आणि समोरच्या बाजूला एक दुसरं झाड असतं, त्या झाडाखाली एक तेजपुंज बाबा कोणतरी बसला तिथे होती. परत वीज कडाडती, परत तो बाबा तिथे दिसतो तिला. ती म्हणते बघू जाऊन तर बघू काय कोण आहे, थोडासा आधार तिथे मनाला तिला वाटतो. जवळ गेल्यानंतर ते असतात महाराजच. काय ग जणे म्हणतात, कुठं चालली? तर ती म्हणते मला म्हणजे ह्याला माझं नाव कसं काय कळलं? तरी ती उत्तर देते की मी आता पंढरपूरला चालले. म्हणली वारी चुकली माझी, विठोबाचं दर्शन माझं चुकणार. महाराज तिला जणे काय काय म्हणे, विठोबा काय पंढरपूरलाच असतो का म्हणले. ती म्हणली म्हणजे इथं बघ की म्हणतात, काय दाखवतो ना तुला विठोबा. आणि अक्षरशः महाराज कमरेवर हात ठेवून उभे राहतात आणि परत वीज चमकती आणि त्या विजेच्या कडकडाटामध्ये प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन तिला तिथे होतं. म्हणजे पंढरपूरलाच जायला पाहिजे तर कुठेही सगळीकडे तोच आहे. सर्व त्यांनी चराचर त्यांनीच वापलेलं आहे. कुठलीही गोष्ट घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी परत एका अभंगात असं म्हणलं की शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ, राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम, शून्य स्थावर जंगम, कुठेही शून्य घ्या. स्थावर म्हणजे आपली जी मालमत्ता आहे, जमीन वगैरे जे काय आहे, आणि जंगम म्हणजे चल मालमत्ता म्हणजे आपले दागिने असतील, आपल्या गाड्या असतील, कुठेही हा श्वास आपला जो आहे हे संपूर्ण विश्व जे आहे ते सुद्धा चलच आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. बाप रखुमा देवी वरू हा ज्ञानेश्वरांचा अभंग जर का बघितले नाही तर बरोबर त्यांची शेवट जे असतो तो बाप रखुमा देवी वरू. आपण आता कसं करतो, जो कोणी असेल लेखक सही करतो, त्या काळी कसं करायचं, तुका म्हणे या जनी म्हणे, मग ओळखायचं एका जनार्दनी, म्हणजे ती कोणी अभंग रचना केलेली ते आपल्याला ओळखूया म्हणून ही ज्ञानेश्वर महाराजांची थोडक्यात सही, त्यांची ओळख, त्यांची मुद्रा, हा सगळा विठोबा तिथे असल्यानंतर त्याच्या दर्शनाकरता हे जे लोक जातात, एकादशीला जी तिथं गर्दी होती, ती गर्दी आता आपण बघितलं की जसा चंद्रभागेचा वाळवंट पूर्ण भरून जातो, त्या काळामध्ये समजा काय तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या दिंड्या असतील, बाबा 1000 लोक असतील, पण त्यावेळेला सुद्धा त्यांना ती खूप वाटत असतील ती लोक. तुकाराम महाराज सुद्धा त्या गर्दीला उद्देशून असंच म्हणतात
वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तीरी, मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे पंढरी. मग वेढा घालून काय करायचं की लुटा म्हणतात, पंढरपुरी लुटा. काय लुटायचं ते म्हणतात, प्रत्यक्ष जो रुक्मिणीचा जो हरी आहे त्यालाच लुटा, त्यालाच धरा आता म्हणतात, त्यालाच आपल्या बरोबर न्या. कधी न्यायचं? जो तुम्हाला जेव्हा दिसेल, तुम्ही जेव्हा बघाल त्याला तुम्ही त्याला घ्या, तुमच्या हृदयात त्याला ठेवा, त्याला सोडू नका म्हणतात पुढे तुकाराम महाराज म्हणतात. एकादशीच्या दिवसाचा अर्थ काय, रूप तर काय बघायलाच नको. काय त्याला वातावरण कसं असेल. इकडनं ज्या दिंड्या चाललेल्या आहेत, 2 दिंड्या तिथे गेलेल्या आहेत, वाखरीला त्यांचा संगम होतो. तो संगम पुढे जास्तोपर्यंत पंढरपूरला बघितलं तर मोठा समुद्र आहे. जर त्या दिंडीमध्ये 1-2-4 लाख असतील तर पंढरपूरमध्ये 8-10 लाख वारकरी तिथे जमलेले आहेत. पाऊल जिथं पाऊल टाकू तिथं वारकरी दिसतात. जसं चंद्रभागेमध्ये जे पाणी आहे, त्या वाळवंटामध्ये जेवढी वाळू आहे तेवढेच वारकरी दिसतात सगळीकडं. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच, आता स्नान झालंय चंद्रभागेचं, जायचंय, विठ्ठलाचं मंदिर समोर दिसतंय. रांग बघाल तर हे 10-12 किलोमीटर लांबपर्यंत दूरपर्यंत गेलेली रांग आहे. उभे राहिलेत वारकरी सगळे. आदल्या दिवशी रात्रीपासून 2 दिवस अगोदरपासून कधीपासून थांबलेत काही माहिती नाही. एकच, आता फक्त विठ्ठलाचं दर्शन आपल्याला घडावं. कसं होत असेल, आतमध्ये काय चाललं असेल, आपल्या मनामध्येच ती लोक कल्पना करत असतील. आतमध्ये काय, त्या दिवशी तर 2 दिवस मला वाटतं अगोदर त्या लोकांना झोप नसेल. आतले पुजारी त्या गडबडीमध्ये असतील सगळे. मुख्यमंत्री येणार आहेत, आणखीन कोणी नेता येणार आहेत पूजेला. विठोबांना मध्यरात्रीच विठोबाला उठवलं जातं. उठा म्हणतात, चला आता आवरायचंय. बाहेर गर्दी वाढत चाललेली आहे. गाभारा लावून घेतलेला दरवाजा, विठ्ठलाची आतमध्ये अभिषेक पूजा सुरू असताना बाहेर कोणाला ते दिसू नये म्हणून ज्यांना दिसावं त्यांना एकदम दरवाजा उघडल्यानंतर रूप दिसेलच काय असेल ते. अभिषेकामध्ये सुरुवातीला गाईच्या दुधाने स्नान घातलं जात आहे, थोडंसं गरम पाण्याने स्नान घातलं जात आहे. एक छान असं दरवळ पंचामृताचं सगळीकडे त्या गाभाऱ्यात पसरलेलं आहे. तेलाची पानं आहेत, तुळशीची पानं आहेत, पांढरी फुलं आहेत सगळीकडे. असा एक वेगळाच असा वास त्या गाभाऱ्यामध्ये सगळीकडे पसरलेला असतो त्यावेळेला. ते सगळं झालं की असं छान तलुंब वस्त्राने विठ्ठलाचा देह पुसला जातोय. सुगंधी अत्तर, चंदन त्यांची ते उगाळून, कस्तुरी घालून छान अशी ती उटी तयार केलेली आहे. पितांबर नेसवलं जातं, पिवळं असं भरझरी एकदम रेशमी असं वस्त्र, वर त्याच्यावर लाल अंगारका असा घातला जातोय. असा एक गुलाबी शैला असा इथं बांधला विठ्ठलाला. मग कोणीतरी अशी ती मकर कुंडला असतात माशाची, जे विठ्ठलाच्या कानात, त्याची एक कथा वेगळीच आहे. ती कुंडलं घातलेली आहेत. विठ्ठलाचा असा एक उभा टोप आहे. थोडंसं म्हणलं तर कानडी लोकांच्या सारखं जे दैवत असतं, विठ्ठल हे कानडी लोकांना पण जवळच येते. त्या तो भागच तसा आहे. म्हणलं तर श्रीकृष्ण आहे सगळ्या रूपात ना. ते सुवर्ण टोप असा वर्णटोप ठेवला जातो तो. आता सगळे बघतात झालंय का, सगळं तयारी झाली का. मग तो एक ठराविक विठ्ठलाचा गंध असं ते असा गोल काढून त्याला खाली असं तो चंदन असं उगाळलंय छान असं एकदम. तो असं तो जो पुजारी असतील असं त्या कपाळाला हळूहळू ते लावतायत. असा तो बरोबर असा खाली तो भाग. आत्ताच्या काळात असं म्हणतात की ते गुगलचं काहीतरी जे चिन्ह आहे ते असं ते गुगल मॅप वगैरे असं दाखवतात तसं ते. तर त्या काळामध्ये ते कधीतरी विठ्ठलांनीच तयार केलेलं होतं ते. गुगलवाले पण चुकीचं दाखवतील, पण विठोबा कधी चुकणार नाही. त्याचा जर का मार्ग धरला, विठ्ठलाचा जर का हात धरला, तर आपण चुकीचं कुठंच जात नाही. गुगलवाले बरेच वेळा आम्ही बघतो गाड्यातनं इथपर्यंत येतात, गुगल मॅप बघून आलो आम्ही म्हणतात. इथं रस्ताच नाही पुढं. तसं विठोबाचं नाहीये. विठोबा बरोबर रस्ता दाखवतो, मोक्षाचा कुठं जायचंय ते. ते गंध त्याला छान असं मध्ये बुक्काला असं गोल असं तो पिळा काढलेला आहे त्याच्यात. आणि मग कडेला हा हार असा टांगलेला असतो तुळशीचा भला मोठा हार. तो हार असा आणून विठ्ठलाला असे घालतात. तो सगळं स्वच्छ झालं का सगळीकडे नैवेद्य आणला जातो तोपर्यंत
मोठाचं चांदीचं ताट देशपांड्याला माहिती आहे. त्या चांदीच्या ताटामध्ये पुरणपोळी, वरण, भात, मसाले भात, त्याच्याबरोबर पंचपक्वान्न असं सगळी छान असा तो नैवेद्य, तुळशीचं पान त्याच्यावर ठेवून नैवेद्य दाखवला जातो. शेजारी केशरी दुधाचा असा मोठा ग्लास भरून ठेवलेला असं ते आहे. सगळं जेवण नैवेद्य सगळं झाल्यानंतर तो केशरी दुधाचा ग्लास असा विठ्ठलाच्या मुखाला असा लावला जातो. तो विठोबा दूध घ्या, कारण आता दिवसभर आपल्याला लोकांच्या दर्शनाकरता उभं राहायचं आहे. विठ्ठल उभाच आहे, 28 युग तो उभाच आहे. पण खास आता ही रांग सुरू झाली की ती अखंड दिवसभर काय उद्यापर्यंत परवापर्यंत ती रांग सुरूच राहणार आहे. ती आरती केली जाते. योग्य 28 विटेवरी उभा. फक्त रखमाई नाहीये, विठ्ठल एकटाच तिथे उभा आहे. सगळं झालं संपूर्ण. आता पुजाऱ्यांची घाई गडबड सुरू होती. मागं बाहेर तर वारकऱ्यांचं तर बघायलाच नको. त्यांचा तो रेटा हळूहळू वाढायला लागतो. दरवाजा कधी उघडणार, दरवाजा कधी उघडणार, कधी दर्शन होणार. आणि मग तो दरवाजा उघडला जातो आणि समोर दिसतं ते कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. कसा दिसत असेल ना डोळ्यापुढं. म्हणजे अक्षरशः जे पहिली लोक जे दर्शन घेत असतील ते किती भाग्यवान असतील. बरं, तिथे वेळ नाही आपल्याला, बघत बसलाय हात जोडून उभा राहायला असं नाहीये. एका क्षणात सगळं ते बघून घ्यायचंय. एका क्षणात तुमची मागणी तिथं ठेवायची, दुसऱ्या क्षणाला तुम्हाला बाहेर काढलं जाते. डोकं टेकोसोपर्यंत तुम्हाला परत बाहेर काढलं जाते. आणि त्यांचा इलाज नाहीये. एवढे 10-12 लाख लोकांचं दर्शन होणार कधी? त्यात जर का तिथल्या सेवेकऱ्यांनी घाई केली नाही तर बाकीच्या सेवेकऱ्यांना, मागच्या त्या लोकांना दर्शन कधी मिळणार? ते त्यांची काही चूक नाही, त्यांना पुढे व्हा म्हणणारच ते. ह्या एका क्षणाकरता तो वारकरी जो असतो, काही संत लोक जे असतात ती वर्षभर थांबलेली असतात. त्या वर्षभराचं त्या एका क्षणामध्ये ते रूप सगळं त्यांच्या डोळ्यात साठलं जातं, त्यांच्या हृदयामध्ये ते कोरलं जातं. आणि मग काय, त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर काय होतं की मग तोपर्यंत तो विसरलेला असतो. 10-20 दिवस, 22 दिवस, 25 दिवस ते सगळं घरचं विसरलेलं असतो. फक्त आता मनामध्ये मग हळूहळू विचारायला लागतात. आणि मग प्रत्येक दैवतांनी हेच सांगितलेलं की तुम्ही कुठलाही जप करत माझ्याकरता तुम्ही इथं बसू नका. तुम्ही तुमची जी कामं आहेत, तुमची जे दैनिक कामं आहेत ती तुम्ही करत राहायचं. ते काम करताना तुम्ही नाम घ्या. नुसतं नाम घेत बसलाय, काम धंदा काहीच करत नाही, तर त्याला महाराज सुद्धा कधी क्षमा करत नाही. की महाराजांनी सांगितले शेत पिकून खा, म्हणजे काय, कष्ट करून खा. मग त्याचं जे विहित कर्म जे काय असेल नेहमीच, ज्या आपल्या देहाचं जे कर्म आहे ते त्याला करू देत. तो देह काम करत राहील. तो ते करता करता नाम घेत राहिलं, त्याचं पुण्य अधिक आहे. स्मरण होत राहिलं, माझं स्मरण जर का होत राहिलं काम करताना, तर ते मला आणखीन जास्त आवडेल. बघा, संत लोकांनी पण तेच केलेलं आहे. कामं करत करत, जनाबाईंनी सुद्धा ते जेव्हा दळत होती जात्यावरती तेव्हा त्यांनी त्या ओव्या रचलेल्या आहेत. असं नुसतं सगळं काम धंदा सोडून कोणी बसलेलं आहे. गोरा कुंभारांचं अगदी उत्तम उदाहरण. चिखल तोडवत होता पण नाम घेत होता. ते नाम घेता घेता त्याचं स्वतःचं बाळ त्या चिखलामध्ये त्यांनी तुडवलं, त्याचं भान नाही. पण एक असं ही सुद्धा परीक्षा असते. प्रत्यक्ष भगवंतानंतर आपल्याला जे काय आपलं गमावलेलं असतं तो देतोच त्याला, पण किती एकरूप व्हावं. आणि त्यांनी आता गोरा कुंभारांचाच परत एक अभंगाचं सांगतो. हे सगळं करताना त्यांनी सांगितलं की आपल्याला माहिती आहे आपला हा आत्मा एक दिवस उडून जाणार आहे, हे शरीर आपलं नष्ट होणार आहे. हा जो पसारा आहे हा आपल्याला इथेच सोडून जायचा आहे. तो मग कसं, मग फक्त तुम्ही नाम घेत राहा. दिवसातले 8 प्रहर, अष्टप्रहर, दिवसाचे 8 भाग असतात. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. आपण काय करतो, उठलं, आंघोळ केलं, एक
10-15 मिनिटं जॉब केला वगैरे झालं, तसं नाही. अष्टप्रहर नामामध्येच राहा तुम्ही म्हणतात. झोपताना सुद्धा नाम भिजलं पाहिजे आपल्याला. आपल्या मनामधनं ते नाम सतत श्वासाबरोबर खालीवर होत राहिलं पाहिजे. अर्जुन जेव्हा झोपायचा ना, त्या काळी मोकळे असे केस होते, असे मोठमोठे केस असा पसरून झोपलेला असायचा. एकदा दुर्योधन प्रश्न विचारतो श्रीकृष्णाला की अर्जुनाला तू सारखं इतकं का जवळ केलेलं आहेस? तो म्हणतो तुला एक गंमत दाखवतो, चल म्हणतो. दुपारची वेळ होती, दुपारच्या वेळ सुद्धा अर्जुन झोपलेला असताना श्रीकृष्ण दुर्योधनाला घेऊन येतो आणि म्हणतो त्याच्या केस जे लांब पसरलेले नंतर तिथे कान लाव म्हणतो तुझे. दुर्योधन असा कान लावून बघतो तर त्याच्यातनं श्रीकृष्ण असं त्याला जप ऐकला होता केसाच्या टोकांमधनं. दुपारची वेळ, इतकं नाम म्हणजे म्हणून म्हणतो की हा मी त्याच्या जवळ काय, कारण त्याचं अखंड नामस्मरण झोपेमध्ये सुद्धा सुरू आहे. ते गोरा कुंभार हे सांगतात की देहधारी जो जो त्यासी विहित नित्य कर्म, सदाचार नीती होनी आगळा न धर्म. तुला आठवावे गावे हाची एक नेम, तुला आठवावे गावे हाची एक नेम. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठ याम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. पांडुरंग पांडुरंग म्हणा, पांडुरंग 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 मोठ्यांदी. पांडुरंग 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 मोठ्यांदी. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल 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 मोठंदी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय,
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.